श्री गणेशाय नमः. पुंडलिका वरदा हरिविठ्ठल. नमस्कार मंडळी. महाराष्ट्रात असे एक तीर्थक्षेत्र आहे जिथे लाखो भक्त वर्षानुवर्षे अनवाणी चालत जातात. जिथे प्रत्येकाच्या मुखी एकच नाम असते, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, भगवान श्रीकृष्णाची अनेक रूप आपण पाहतो. कुठे ते बासरी वाजवतात, कुठे रथ चालवतात, कुठे सुदर्शन चक्र धारण करतात. पण पंढरपूरचे विठ्ठल मात्र हात कमरेवर ठेवून एका विटेवरच का उभे आहेत? या प्रश्नाचे उत्तर केवळ एका चमत्कारात नाही, तर एका मुलाच्या परिवर्तनात आहे. ही कथा वारकरी संप्रदायात पिढ्यानपिढ्या सांगितली जाते. चला आज आपण ती मनापासून ऐकूया. पुंडलिकाचे सुरुवातीचे जीवन. फार पूर्वी भीमा नदीच्या काठी एक तरुण राहत होता. त्याचे नाव होते पुंडलिक. तो बुद्धिमान होता, पण संसारात इतका गुंतला होता की त्याला स्वतःच्या वृद्ध आईवडिलांचीही पर्वा उरली नव्हती. आईवडील त्याची वाट पाहायचे, पण पुंडलिक त्यांच्याकडे लक्ष देत नसे. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण पुंडलिकाला त्याचे काहीच वाटत नव्हते. एक दिवस पुंडलिकाला काही महान साधू संत आणि पवित्र स्त्रियांचे दर्शन झाले. त्यांच्या चेहऱ्यावर खूप तेज होते. त्यांच्या आयुष्यात समाधान होते. पुंडलिकाने विचारले, तुम्हाला एवढे पुण्य कसे मिळाले? त्यांनी शांतपणे उत्तर दिले, आम्ही देवापेक्षा आधी आई वडिलांची सेवा केली. हे शब्द पुंडलिकाच्या हृदयात बाणासारखे घुसले. त्याला स्वतःची चूक समजली. तो रडू लागला. त्याने आई वडिलांच्या चरणी मस्तक ठेवले आणि म्हणाला, मला माफ करा. त्या दिवसापासून त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले. पुंडलिक आता पहाटे उठू लागला. आई वडिलांना आंघोळ घालू लागला. त्यांना जेवू घालू लागला. त्यांचे पाय दाबू लागला. त्याच्या प्रत्येक श्वासात आता सेवा होती आणि प्रत्येक सेवेत विठ्ठल होता. भक्ती कधीच वाया जात नाही. भक्ताच्या प्रेमाने भगवानही बांधले जातात असे म्हणतात. तर पुंडलिकाची सेवा पाहून साक्षात भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेसह त्याला दर्शन देण्यासाठी आले. त्यावेळी पुंडलिक आई वडिलांचे पाय दाबत होता. दारात भगवान उभे होते. क्षणभर पुंडलिकाने मागे पाहिले. त्याला समजले, स्वतः विठुराया आले आहेत. पण त्याने सेवा थांबवली नाही, कारण त्याच्यासाठी त्या क्षणी आई वडिलांची सेवा हीच देवाची पूजा होती. पुंडलिकाने आजूबाजूला पाहिले. जवळच एक वीट पडली होती. त्याने ती भगवंताकडे सरकवली आणि नम्रपणे म्हणाला, प्रभू, कृपया या विटेवर उभे राहा. मी माझे कर्तव्य पूर्ण करून लगेच तुमच्या चरणी येतो. कल्पना करा, ज्याच्या इच्छेने ब्रह्मांड चालते, जे सर्व देवांचे देव आहेत, ते भगवान एका भक्तासाठी एका साध्या विटेवर शांतपणे उभे राहिले. पुंडलिकाने सेवा पूर्ण केली. भगवानांच्या चरणी नमस्कार केला. तेव्हा विठ्ठल म्हणाले, पुंडलिका, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. आजपासून मी या भूमीवर सदैव उभा राहीन. जो कोणी प्रेमाने माझ्याकडे येईल, त्याला मी कधीच रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही. अशी वारकरी परंपरेतील श्रद्धा आहे की तेव्हापासून भगवान विठ्ठल आजपर्यंत त्या विटेवरच उभे आहेत. या कथेचा खरा अर्थ, मित्रांनो, या कथेतील सर्वात मोठा चमत्कार विठ्ठल विटेवर उभे राहिले हा नाही, तर एका मुलाचे वाईटातून चांगल्याकडे झालेले परिवर्तन हा आहे. आई वडिलांची सेवा ही सर्वात मोठी पूजा आहे. यापेक्षा मोठा यज्ञ नाही, यापेक्षा मोठे तीर्थ नाही आणि यापेक्षा मोठी भक्तीही नाही. आजही लाखो वारकरी पंढरपूरला जाताना एकच जयघोष करतात, पुंडलिका वरदा हरिविठ्ठल. याचा अर्थ, ज्याने पुंडलिकावर कृपा केली तोच आमचा विठ्ठल. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.
जास्तीत जास्त भक्तापर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा. जय हरी विठ्ठल. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.